तर हाय एव्हरीवन. तर मी बघा मस्त असं आमच्या इकडं खूप दिवसांनी असं ऊन पडलेलं. मग थोडंसं म्हटलं टॅरेसवर जाऊया. खूप दिवसांनी टॅरेसवर असं थोडंसं म्हटलं फिराव. आणि मस्त बघा कसला भारी व्ह्यू आहे. वाव किती भारी वाटत होतं. किती दिवसांनी आमच्याकडं असं मस्त ऊन पडलेलं, ते पण थोडा वेळच. मग म्हटलं चला जाऊन द्या, पुढचं कामं करावं. मग माझ्या क्युटी बायला उठायला गेले शाळेत जायला. पोरांना किती लोड, बापरे. कसं बसं उठवलं माझ्या पिल्लूला. शाळेत जायचं जरुरी आहे. मग तिला उठवलं आणि चिडचिड करत होती. कसं बसं आंघोळीला पाठवलं. आंघोळ केलं की मग तिचा पहिला प्रश्न असतो, मग आज काय बनवलं. मग म्हटलं बाळा मी चपाती बनवली आणि तुला बेसन पोळी बनवली टिफिनला. कारण की रात्रीची छोल्याची भाजी बघा मस्त असं पोळी बनवली बेसनची. आणि इकडं रात्रीची छोल्याची भाजी बघा रडकं तोंड केले, आवडत नाही जास्त. मग पोरांना सगळं खायला पाहिजे. रात्री छोल्याची भाजी तांदूळची खीर होती. मग एवढं वेस्ट जाईल म्हणून बनवलीच नाही मी आज भाजी. मग कसं बसं तिला चारलं. खीर चपाती आणि टिफिनला बघा असं मस्का मारून थोडंसं अनार काढून दिले. आणि इकडं बेसन पोळी चपाती दिली. असं पोरांचं माझ्या आहे. मग तिला आवडलं. मग मोठी मुलगी पण क्लासवरून आली, MICIT क्लासवरून आली. तिला दही चपाती आणि भाजी दिली. मग जेवायला येणार होते. मग त्यांच्यासाठी लगेच स्वयंपाक करायला घेतला. आणि त्यांच्यासाठी तुम्हाला बनवले काय बनवले तर चला सांगते. त्यांच्यासाठी बनवलं होतं, चपात्या होत्या मस्त असं वरण भात. माय गॉड, मला तो खूप फेवरेट आहे माझा डाळ भात. कोणाकोणाला डाळ भात आवडतो नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आपल्या चॅनलला बघा इकडं मस्त असं वरण भात झालेलं आहे, एकच नंबर. असं मस्त वरण भात केला. मग आहोंची वाट येऊसपर्यंत म्हटलं त्यांचे कपडे विस्त्रीला टाकून यावं. असं घ्यायचं हातामध्ये माझ्यासारखं, जायचं पिशवीचा नाद नाही करायचा. मग मस्त इकडं असे कपडे घेतले हातामध्येच आणि मग विस्त्री टाकायला गेले. हे बघा असंच असतं आपलं काम. मग गेले तर काय दुकानच बंद झाला पोपट. तर जाऊ द्या म्हटलं चला घरी जाऊया. वापस घरी आले मस्त असं वरण भात आणि वाव एकच नंबर. आहोनी वडापाव पण आणला होता येताना, एकच नंबर जेवण. आणि इकडे